लय ऊन आहे, काहीच खाल्लं नाही, नाश्ता पण नाही केला मित्रांनो. एवढे पाय दुखतात आमचे. फायनली आता आम्हाला गाडी भेटली मित्रांनो. चला लवकर चला. हॅलो गाइज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर तुम्ही थंबनेल आणि टायटल पाहिलेच असेल, तुम्हाला कळलं असेल की आम्ही चाललोय प्रयागराजला. येस, प्रयागराजला महाकुंभला चाललोय आम्ही. माझी इथं बॅग वगैरे सगळं रेडी आहे आणि थोड्याच वेळात आम्ही आता निघणार आहे. आमचा भरपूर दिवसांचा प्लॅन होता की जायचंय आणि आज तो दिवस आलाय. सगळेजण रेडी आहे, गाडी वगैरे रेडी आहे, सगळे माझे मित्र रेडी आहे आणि आम्ही आता टपकनी निघणार आहे. आता जेवण करून घेतलं मस्तपैकी. रात्रीचे वाजले 9:30 वाजता आम्ही निघतोय. तर फायनली निघालोय आता मी. मस्तपैकी बॅग वगैरे घेतलेली, सगळं सामान घेतलेलं आहे, लई सामान झाले आणि सगळ्यांना आता बाय करतोय. बाय बाय. एक आठवडाभर देतो काय, जाऊ का? येस येस बाय. थँक्यू. हा. तर फायनली आपला टाइम आलेला आहे जायचा. आमचे मित्र भेटले तो ओम आणि अमोलजी. हौस तू रेडी ना? येस. आणि आपली गाडी इथं फुल तयारी चालू आहे. धनेश इकडे बघ ना. येस, आपल्या ब्लॉगला आहे करा. हा माझा मित्र नवीन नागेश. ओके ओके. येस, लवकर आता गाडी म्हणजे रेडी आहे. अक्षय आणि ते यायचे राहिलेत फक्त. लवकर चला रे, चला आवरून घ्या. काय एक्साइटेड नाही काय, याला काय आणले जाऊ द्या. चला लवकर चला. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. कितीचं भरायचे? 14,000 नाही. पेट्रोल भरून घ्या लवकर. चला, आले लेट होते. इकडे चालले तू तिकडे चालले इकडे दाखव. वा रे तू काय झालं बोला. काय मग बोला. अरे बोला ना, काहीतरी सांग. आपल्या आता आपण कुठे जाणार आहे? आता आपण जाणार आहे घृष्णेश्वरला. ओके 3 वाजेपर्यंत आपण घृष्णेश्वरला पोहोचू. ओके मग घृष्णेश्वरला आपण सकाळची 5ची आरती करायची का? येस. ओके. आरती करायची. तिथून पुढे आपण आपला प्रयागराज. ओके. तर फायनली मित्रांनो आपण आपल्या ट्रिपवर निघालेलो आहे. खूप दिवसाच्या मेहनतीनंतर एवढं प्लॅन केलं आम्ही, एवढं सगळं काय केलं. गाडी फिक्स होत नव्हती, काय सांगायचं तुम्हाला. पण आता फायनली सगळं झालेलं आहे, सगळं प्लॅन झालेलं आहे आणि सगळे आता रेडी आहेत. तर आता आम्ही निघालेलो आहे. सुमितला दाखवू दे. आणि आता हे पुढे बाकीचे बसलेले, आम्ही एकदम मस्तपैकी इथे बसतोय असं याच्यावर प्लायवूड टाकून. लय मजा येणार आहे. तुम्ही कंटिन्यू राहा आणि व्हिडिओला लाईक करा टपकनी. तर मित्रांनो आता आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या जवळ आलेलो आहे. नेवासाच्या जवळ आहे. आणि हा येस. आणि आता चहा प्यायला थांबलेत सगळे. चहा प्यायला या. आपण आता घृष्णेश्वरला आलोय. ओके. 12 ज्योतिर्लिंगांमधलं 12वं ज्योतिर्लिंग ज्याला म्हणतात घृष्णेश्वर. ओके, तिकडे आलोय का आता आपण? माधुरीराजे भोसले यांनी याचा जीर्णोद्धार केला होता. कुठून जायचं आपल्याला? इकडून जायचं आपल्याला हे पहिल्यांदा आलेली, सगळे पहिल्यांदा आलेली माणसं आहेत ती. असं काय करता? अर्धा ओम नमः शिवाय. हर महादेव. इथं एक आल्यावर नवीनच गोष्ट कळली मित्रांनो की इथं आल्यावर मंदिरात जाण्याआधी पुरुषांना कमरेच्या वरील सगळे वस्त्र काढायचे, म्हणजे शर्ट वगैरे काढायचे, असं नवीनच कळले. काय माहित? हा. हर हर. दर्शन भारी झालं का नाही आपलं? एक नंबर झालं. मस्त. सगळं एकदम व्यवस्थित. त्यात तर काही वाद नाही. लेट आले थोडे पण चालायचं. पण आता पोरं गेली कुठं? काय समोरच नक्की ती गाडी नाही, ही मागची गाडी आपली. तर अशा प्रकारे आपण आता समृद्धी महामार्गावर
आलेलो आहोत आणि इथून आता आपण नागपूरला जाणार आहे पुढच्या 5-5.5 तासात. खूप प्रवास लांबचा आहे आणि एकदम थकलेलो आहे आता. एवढी झोप अशी म्हणजे व्यवस्थित झाली नाही. हे कौशबनी पार डोकं पार आहे ना एकदम जाम केलंय. झोपूनच येईल नाही पोरांनी पार झोप झालेली नाही. इकडून तिकडे तिकडून इकडे. काय झालं काय करायचं सांग ना. हा मला असंच वाटतंय कारण की लय लांबचा रस्ता आहे. हा थोडीशी ट्राय करू फक्त. हा वा 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 मोहितराव एक नंबर. हरी ए हरी शेट उठले दादा. काय पाहिजे त्यांना पान पाहिजे का. हे लावे फुलचान. तू राहू दे. आम्ही 4 वेळा थांबलो. एवढा मोठा हायवे आहे आणि आमच्या गाडीची स्पीड पण लॉक आहे त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही. जरा जोरात बोला तर बरं होईल. आवाज काय पिला कौशा. छास पिलो गाईज. तर मित्रांनो फायनली आता आपण एका ढाब्यावर थांबलेलो आहे जेवायला. मी मध्ये लय झोपलो होतो. लय झोप लागली होती मला एकदम खतरनाक मध्ये झोप लागली होती. त्यानंतर यांनी समुद्रच होते समृद्धी महामार्गावरून उतरवून नागपुरातून कुठून आणले काय माहित नाही. यांना काय चांगलं जेवायला भेटलं नाही. अशा ढाब्यावर आलोय आता आपण. फायनली मस्तपैकी जेवण करायला बसलो आता आम्ही. शेवभाजी आणि दाल आणि मस्तपैकी चपात्या मागवल्यात. हे जेवण कसं आहे. तर मित्रांनो आम्ही ह्या एका रेस्टॉरंटला थांबलोय. ही जागा जवळपूरच्या जवळ आहे आणि आता आमचं जेवण मस्तपैकी झालंय. मस्तपैकी आम्ही जेवलो आता तुम्ही पाहिलं असेल. आणि इथून आता मस्तपैकी सगळी पोरं गप्पा मारत उभे आहेत सगळे. पोरं अजून झोपलेली आहेत. झोपा अजून झालेल्या नाहीत पोरांच्या. त्यानंतर झोपले. तर फायनली मित्रांनो आपण आता प्रयागराज मध्ये आलेलो आहे. सगळेजण बघू शकता. आणि मस्तपैकी आता आम्हाला रिक्षा पकडून आम्ही गाडी तिकडे लावलेली आहे ना. आता आम्हाला रिक्षा पकडून म्हणजे अशी रिक्षा पकडून आम्हाला संगमच्या इथं जायचंय. त्यामुळेच गडबड चाललेली आहे. बघून घ्या किती म्हणतात हे. एवढी गर्दी आहे. लई लोक आलेले काही सांगता येत नाही कोण कुठून आलेले काय काय. पण आम्हाला आता एवढं लांब जायचंय. आम्हाला जायचं आहे त्या संगम पाशी आणि ते खूप लांब आहे. 10 किलोमीटर लांब आहे. तर मस्तपैकी आम्ही अशी आता एक टुकटुक केलेली आहे आणि त्याच्यात आम्ही एकदम आडीने चाललेलो आहे. ए कौशा शर्मा की दुल्हन. आता आम्हाला त्या रिक्षावाल्यांनी कुठेतरी लांब सोडलेलं आहे. आता माहित नाही इथून कुठे चाललोय. सगळे आता चालत चाललेलो आहे सगळे आणि लय गर्दी आहे बघू शकता तुम्ही. इथून किती लांब आहे आता इथून 4 किलोमीटर आहे. हा बघ ठीक आहे मग काय एवढं नाही पण लय गर्दी आहे. भरपूर गर्दी आहे. मित्रांनो आम्ही एवढं लांब फिरून आलो 5-6 किलोमीटर तरी आम्हाला अजून कळत नाही की रोड कुठून आहे. आणि एवढी गर्दी बघा तुम्ही. उद्या जो अमृत स्नान आहे त्याची गर्दी आहे एवढी. काही समजत नाही कुठं जायचंय काय जायचंय. तरी आम्ही एवढ्या उन्हात फिरतोय. सकाळपासून नाश्ता नाही केला अजून. काय नाही नुसतं फिरतोय. हिंडा पूर्ण ब्रिजचा राऊंड मारला. सगळा राऊंड मारला आम्ही मित्रांनो. पण आहे ना आम्हाला काहीच साध्य झालं नाही. एकदम शून्य झालं. आम्ही जिथं होतो परत तिथं आलेलो आहे आणि आम्ही आता एका रस्त्याने चाललेलो आहे. बघू आता हा रस्ता कुठपर्यंत जातो कारण की तिकडे लांबपर्यंत जे आहे तुम्हाला दाखवतो मी. 1 मिनिट. तिकडे लांबपर्यंत जे बोटी वगैरे आहेत तिकडे आपल्याला जायचंय पण काहीच समजत नाही. काहीच सापडत नाही. काहीच रस्ता कळत नाही कुठं चाललाय काय चाललाय. तर मित्रांनो सीन असं झालंय आम्ही आहे या साईडला आणि आम्हाला जायचंय त्या साईडला पलीकडं आणि कोणच सोडत नाही आम्हाला कारण की बोट नाहीये. बोट जात नाही काय नाही कोणताच ऑप्शन नाहीये.
या ब्रिज वरून जायचं होतं, पण या ब्रिज वरून पण सोडत नाही आम्हाला. लय लफडे झालेले आहेत, काहीच समजत नाही. उगाच आपलं चाललंय म्हणून चाललोय. आता जिथं आम्हाला आता एखादी बोट भेटेल आणि ते आम्हाला सोडतील तिकडं, तेव्हा कुठं काहीतरी होईल. कारण की तिकडं एवढं लांब जायचं आम्हाला. सेक्टर 6 आमचा तिकडे आहे आणि आम्ही आता सेक्टर 23 मध्ये आहे. आता बघूया, बोट्स आहेत पण ते पोलिस जाऊन देत नाहीयेत. चालून चालून लय थांबलोय आणि दमून डायरेक्ट आता इथं बसलेली पोरं. काहीच समजत नाही, फार चीज झालेली आहे. तरी पण अजून आम्हाला आमचा घाट आणि आमचा काय सेक्टर काय भेटलेलं नाही अजून. 2 तास झालं चालतोय. काय वाटत नाही आजचा दिवस भेटेल म्हणून. कधी भेटते काय माहित नाही, आता कळत नाही. आप्पा काय वाटतंय? अवघड आहे, परिस्थिती अवघड आहे. आणि हे मोहित ते अजून मागच राहिलेत. लय ऊन आहे, काहीच खाल्लं नाही, नाश्ता पण नाही केला मित्रांनो. फायनली आता थोडा वेळ भेटला आम्हाला खायला, त्यामुळे इथं खातोय आता सगळेजण. अर्धे जण तिकडे जेवतात. लय भूक लागलेली आता, थोडस खाऊयात मित्रांनो, मग आता परत जाऊयात. सकाळी 10 वाजल्यापासून आम्ही जे वन फिरतोय या कुंभमेळ्यात, काहीच कळत नाहीये. आम्ही येडे झालोय, येडे. आम्ही जिकडे जाऊ तिकडे आम्हाला म्हणतात हे बंद आहे, ते बंद आहे. गाडीवाला सोडताना म्हणजे 150 रुपये पाहिजे. मला जायचंय नदीच्या त्या साईडला संगमावर. हे म्हणतात तिकडे जा, तो ब्रिज चालू आहे. तिकडे जो परत उलट जा, तो ब्रिज चालू आहे. आणि उन्हात आणायचे इथं काळे पडलोय आणि फार एनर्जी गेली सगळ्यांची. कोणामध्ये जोश दिसत नाही, सगळे येडे झाले, येडे. आम्ही नाही आलो. एवढे पाय दुखतात आमचे, एवढे आमचे पाय दुखतात. काहीच समजत नाही मित्रांनो, काहीच समजत नाही. आणि लय अवघड झाली परिस्थिती. म्हणजे आम्हाला जायचंय पलीकडं, पण आम्ही चुकून इकडे उतरलोय. त्यामुळे ना सगळं लफडा झाले. सगळे उद्या अमृत स्नान आहे, त्यामुळे सगळं बंद आहे. आणि सगळे इथं परेशान झालेत. बाबा बाय बाय. आणि चक्क आता वाजले 3. 10 वाजता चालायला म्हणजे 4:30-5 तास आम्ही नुसतं चालतोय. छोले राईस खाल्लाय, नुसतं चालतोय. फार लय वैताग आलाय, लय पाय दुखायला लागले. आता काय खरं नाही आम्हाला, काय आता काय समजत नाही काय करायचे काय नाही. आजचा दिवस तर असाच निघून चाललाय आमचा. काय कोऑर्डिनेटर काहीतरी करा तुम्ही, तुमच्याशिवाय काय होणार नाही. कोऑर्डिनेटर तुम्ही मनावर घ्या. आता मी काय करू शकतो? मी आता काहीतरी करू शकता. चला लवकर आहे बाबा. फायनली आता आम्हाला गाडी भेटलेली मित्रांनो. एका गाडीवर आता आम्ही चाललेलो आहे मस्त या मामांसोबत. ते आम्हाला त्या पूलवर सोडणार आहे, जिथून आम्ही दुसरीकडे जाणार आहे. म्हणजे आता हे जे पूल आहे, हा याच्यावरून तर आम्हाला जाऊन देत नाहीये, कारण की लय ट्रॅफिक आहे, बंद केलेला आहे तो पूल. त्यामुळे दुसरा पूल आहे, तर तिथून जाणार आहे आम्ही. हे गावस्या, तर मग त्या पूलवर जायचंय आता. म्हणून तिकडे आम्हाला ही गाडी केली. 50-50 रुपये ते तिकडे सोडणार, कारण की एवढं चालून थकलोय. कारण की आम्ही सकाळपासून इथंच फिरतो, इथं याच परिसरात नुसतं सारखं ये जा करत होतो. म्हणून आता गाडी केली आहे आणि या गाडीवर आता आपण तिकडे जाऊ आणि तिकडून परत चालत जायचंय मित्रांनो. इतकं चालायचं ना आता काय सांगता येत नाही. म्हणजे प्रयागराज बाई मला सांगत होते घरचे जाऊ नको, पण आता काय आता देवाने एवढं बोलवलंय तर 1 2 3 गो, गेट ऑन द डान्स फ्लोर. आता हा पूल क्रॉस करून आपल्याला दुसऱ्या साईडला जायचंय आणि खूप गर्दी आहे मित्रांनो. जसं की तुम्ही पाहिलं, ट्रॅफिक पण लई होतं. तर फायनली मित्रांनो आम्ही त्या साईडनी बरोबर आता ह्या साईडला आलेलो आहोत. एवढं चालून, एवढं फेऱ्या मारून, फार कसं बस एवढं फार तंगडे आमचे दुखायला लागले. फार संध्याकाळचे 5 वाजले, सकाळी 10 वाजता येऊन 5 वाजले. आत्ताशी आम्ही ह्या साईडला आलोय. अजून 3 किलोमीटर आहे. हा, आणि अजून रूम भेटलेली नाही. काय सांगायचं, लय अवघड झाली परिस्थिती. सूचना सारख्या देत आहे, सूचना सारख्या सूचना, आणि काहीच कळत नाही कुठं जायचंय, काय जायचंय, कसं जायचंय. नुसतं चालत जायचंय. तर फायनली मित्रांनो आम्हाला हे गुरु गोरक्षनाथ आखाडा भेटलेला आहे. इथं आम्हाला जायचंय. सगळे आहेत, आम्ही बाकीची पोरं पुढे गेलेली, आम्ही फक्त मागून चाललोय. आम्ही कुठेतरी हरवलो होतो. आता आम्ही इकडे चाललोय. सुमित सोडतात आहे का आपल्याला? तर अशी एक सोय आहे मित्रांनो आम्हाला झोपायची. इथं झोपणार आहे आज आम्ही, असा प्लॅन आहे. बघूयात काय होतंय.
तर आता आपण मस्तपैकी सगळे रेडी झालेत आणि सगळ्यांनी आंघोळ वगैरे केलेली आहे मित्रांनो. आणि आम्ही आता मस्त चहा वगैरे प्यायला जाणार आहे. आणि IIT बाबाला भेटायला जायचं ना. का साखर नाही का? असतो खूपच मस्त आहे का? पावशेर साखर कमी. तर मित्रांनो आता आपले सगळे आखाडे बघून झालेले आहेत आणि बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ आम्ही भरपूर आखाडे पाहिले. खूप मजा आली. सगळ्यांसोबत भेटलो, बोललो, गप्पा मारल्या, आशीर्वाद घेतला. सगळ्यांनी सगळं पाहिलं. ते काहीतरी नवीनच होतं आमच्यासाठी. काही डेंजर होते, काही डेंजर होते आणि अनुभव आलेला आहे. हा जरा काही जरा डेंजर शूटरच होते म्हणून जरा घाबरून राहायचं असतं. आम्ही त्यांचे आशीर्वाद घेतले पण मजा आली. हे काहीतरी पहिल्यांदाच पाहिलं आम्ही आणि हे परत वन्स इन अ लाईफ टाइम एक्सपिरियन्स. हा मोमेंट होता हा. मग आता आम्ही आता घरी चाललोय. घरी इन द सेन्स त्या मठामध्ये चाललोय जिथं आम्हाला राहायची सोय केली आहे. ते करून मग आम्ही मस्तपैकी आता जेवणार आणि जेवण केल्यावर सकाळी अमृत स्नानला जाणार आहे. तर तेव्हा पण मी तुम्हाला दाखवतो काय होणार आहे. तर पहिले आपण इकडे मठावर जाऊयात आणि मग जेवण वगैरे करून येस आणि मग जरा आराम करू. कारण की खूप सकाळपासून तो पाहिला ना तुम्ही, खूप फिरलो, खूप दमलोय आता आम्ही. मग करूयात ते. किती स्टेप चालू झाले? आज नाही म्हणलं तरी 20,000 स्टेप झाले असतील. एवढं कमी किंवा जास्त पण कमी नाही. मला तेच वाटते. लय पाय दुखतात ते. तो तुले ना, तो आहे ना तिथं काय. तर मित्रांनो आता रात्रीच्या वाजले 12:30. आमचं मस्तपैकी जेवण झाले, सगळे झोपले जातं इथं. फक्त काही जण आम्ही बसलोय मोबाईल बघत, थोडासा मोबाईल चार्जिंग करत. आता आम्ही झोपतो. तुम्हाला उद्या भेटतो मी. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर.